विद्यार्थ्यांसाठी मनाच्या एकाग्रतेचे रहस्य. सुज्ञ लोक हे नीट जाणून असतात की यशाचे खरे रहस्य हे मनाच्या एकाग्रतेमध्येच वसत असते. काहींना असे वाटते की मनाच्या एकाग्रतेची गरज ही फक्त योगीजनांनाच असते, मात्र असे वाटणे ही एक सपशेल चूक होय. वास्तविक आपला व्यवसाय कोणताही असो, प्रत्येकाला मनाच्या एकाग्रतेची आवश्यकता असते. आपण असे पाहतो की लोहार, सुतार, सोनार, विणकर किंवा न्हावी ह्यांच्यासारखे कुशल कारागीर हे स्वभावतःच आपल्यामध्ये मनाची एकाग्रता विकसित करतात. हातोड्याचा घाव घालताना लोहाराचे लक्ष थोडे जरी विचलित झाले तरी त्याचा हात पुष्कळदा निकामी होऊ शकतो. न्हाव्याचा वस्तरा किंचित जरी इकडे तिकडे गेला तर कान कापण्याची व रक्तबंबाळ होण्याची शक्यता असते. चुकून सुताराच्या पटाशीची जागा चुकली तर त्याचा अंगठा हातावेगळा होण्याची भीती असते. सोनाराचे काम तर सर्वात नाजूक असते. त्याचप्रमाणे विणकराला देखील चांगल्या वस्त्राच्या विणकामासाठी आपल्या हातमागाकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. या सर्व लोकांनी आपापल्या व्यवसायाची गरज म्हणून स्वतःच्या ठिकाणी मनाची एकाग्रता अभ्यासाने बाणवून घेतलेली असते. त्यासाठी त्यांना कुणाकडून मार्गदर्शनाची गरज भासत नाही. तसेच मनाच्या एकाग्रतेवरची पुस्तकेही त्यांना अभ्यासावी लागत नाहीत. परिस्थितीच त्यांना तयार करते. कशी असते ही परिस्थिती? छोट्याशा चुकीमुळे घडू शकणाऱ्या अपघाताची भीती त्या ठिकाणी असते. हे सारे लोक आपली कामे करताना धोक्याच्या छायेखाली वावरतात. त्यामुळे साहजिकच आपल्या मनावर लगाम ठेवून त्यांना सतर्क राहावे लागते. त्यायोगे आपल्या धंद्याला उपयुक्त होईल अशा प्रकारची मनाची एकाग्रता ते प्राप्त करून घेतात. एवढेच काय तर पिढ्यानुपिढ्या मनाची अशी एकाग्रवृत्ती अनेकांना लाभल्याची कितीतरी उदाहरणे आपल्याला सभोवार दिसून येतात. जसे लोहार कुटुंबातील एखादा मुलगा हा औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ उमेदवाराला सहजपणे मागे टाकतो. इतर उद्योगधंद्यांमध्ये देखील हीच गोष्ट लागू पडते. नवख्या माणसाला अगदी वेगळ्या अशा उद्योगधंद्यात कुशलता मिळाल्याची उदाहरणे तशी विरळ असतात. आतापर्यंतच्या निरीक्षणांवरून आपल्या हे लक्षात येते की सतत परिश्रम केल्यास मनाची एकाग्रता साधणे शक्य आहे. अगदी अशाच तऱ्हेचे उत्तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनालाही दिले होते. अभ्यासाने पूर्णत्वाचा लाभ होतो. अर्जुनाने भगवंतांना काय विचारले होते? कृष्णा, मन मोठे चंचल आहे. ते सतत अस्वस्थ राहते. मात्र ते मोठे बलवान आहे. अशा मनाला ताब्यात ठेवणे हे वायाला पकडण्यासारखे आहे. मग अशा या मनावर ताबा मिळवणे कसे शक्य आहे? यावर श्रीकृष्ण असे उत्तर देतात की अर्जुना, तू म्हणतोस ते खरं आहे. मन नेहमी अस्वस्थ राहत ही वस्तुस्थिती आहे. हे देखील खरं आहे की या मनावर ताबा मिळवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे. म्हणूनच मी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती नीट ध्यानात घे. हेही तितकेच सत्य आहे की अशा या चंचल मनाला अखंड अभ्यास आणि अनासक्ती, वैराग्य ह्यांच्या सामर्थ्याने ताब्यात आणता येते. अर्जुनाचा हा प्रश्न जितका स्वाभाविक आहे तितकेच श्रीकृष्णांनी त्याला दिलेले उत्तर हे साधे आणि सरळ आहे. मनाचे चांचल्य ही काही नवी गोष्ट नाही, तर मानवजाती इतकीच ती पुरातन व प्राचीन अशी बाब आहे. अर्थात आज सर्वत्र दिसून येणाऱ्या स्वैर आणि नीतिहीन अशा स्वच्छंद जीवनप्रवाहामुळे मनाची चंचलता बरीच वाढल्याचे जाणवते. वास्तविक अर्जुन हा एक धीर, गंभीर व सदाचरणी पुरुष होता. त्याच्यासारख्या पुरुषाचे मन दोलायमान होऊ शकते, तर आजच्या सामान्य माणसाची काय कथा? आज जणू सारी मानवजात सुखाच्या मागे चौखूर धावत असून त्यामुळे बेभान झाली आहे. ज्यांना आपल्या मनावर ताबा मिळवायचा आहे त्यांनी अगोदर मानवी मनाचा स्वभाव जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच या मनाशी दोन हात करणे शक्य होणार आहे. माणसाचे मन म्हणजे माकडाचा खोडकरपणा आणि मस्तवाल हत्तीची ताकद यांचे मिश्रण होय. अर्जुन म्हणाला त्याप्रमाणे खरोखरच अशा या मनाला ताब्यात आणणे म्हणजे वायाला हातात पकडणेच होय.
ज्याला माकडाला पकडण्याची व हत्तीला चुचकारण्याची कला माहीत आहे तोच हे करू शकतो. नंतर ज्यावेळी अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ मनाला ताब्यात आणण्याच्या कठीणपणाचा विषय काढला त्यावेळी श्रीकृष्णांनी तो थट्टेवारी नेला नाही किंवा ते असेही म्हणाले नाहीत की तू तर मोठा वीरपुरुष आहेस. कितीतरी रथीमहारथींना तू युद्धात लोळविले आहेस. तुझ्यासारख्याला स्वतःच्या मनावर ताबा मिळविणे इतके कठीण वाटावे. तू तर अगदी सहजपणे ती साधायला हवीस. याउलट भगवान श्रीकृष्णांनी गंभीरपणे प्रश्नाचे स्वरूप लक्षात घेऊन सहानुभूतीने ते म्हणाले, अर्जुना तुझं म्हणणं खरं आहे. मन हे नेहमी चंचल असून त्याच्यावर ताबा मिळवणं हे फार कठीण आहे. या दोन्ही गोष्टी ख्या आहेत. भगवान श्रीकृष्णांना मनाचा स्वभाव माहीत असल्यानेच त्यांनी असे उद्गार काढले. या जगाच्या पाठीवर प्रत्येक वस्तूला आणि प्राणीमात्राला स्वतःची पिंडगत अशी एक प्रवृत्ती असते. त्याप्रमाणे तो वागतो. त्यामुळेच वारा नेहमी वाहतो, अग्नी पेट घेतो, पाणी प्रवाहित होते. त्याचप्रमाणे माणसाचे मन प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते, स्वैरपणे उड्या मारते, वाटेल त्याची इच्छा धरते, हजारो गोष्टींची चिंता करते, हवेत इमले बांधते आणि आपल्याशी ज्याचा संबंध नाही अशा अनेक भानगडी उकरून काढते. असे वागणे हा मनाचा स्वभावच आहे. सभोवतालीच्या छोट्या मोठ्या गोष्टींनी उत्तेजित होऊन अस्वस्थ होणे ही मनाची प्रवृत्तीच आहे. तेव्हा त्याच्या तालावर नाचण्याखेरीज माणसाचा काय इलाज आहे. याच कारणामुळे ज्या लोकांना आपल्या मनावर ताबा मिळवायचा असतो ते लोक अशा मनाला ओढून घेणाऱ्या वातावरणापासून सतत दूर राहण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ असा नव्हे की आपण सर्वांनी शहरांपासून दूर पळायला हवे, तर आपण फक्त मनाची काळजी घेऊन त्याला सभोवारच्या वातावरणात अडकू देऊ नये. पण हे कसे करावयाचे? या ठिकाणी आता आपल्या पंचेंद्रियांचा विचार सुरू होतो. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पंचेंद्रिये आपल्या मनाचे वाहन असतात. डोळ्यांना एखादी सुंदर गोष्ट दिसली की मन लगेच तिथे जाऊन टपकते. अशा रीतीने या इंद्रिय संवेदना आपल्या मनाला विविध दिशांनी फरफटत नेत असतात. म्हणूनच बुद्धीचा उपयोग करून इंद्रियांना ताब्यात ठेवावे लागते. त्यायोगेच अयोग्य दृश्यांपासून डोळ्यांना, ऐकण्यायोग्य नसलेल्या गोष्टींपासून कानांना, निषिद्ध खाद्यांपासून जिव्हेला, करण्यायोग्य नसलेल्या गोष्टींपासून मनाला दूर ठेवता येते. यालाच संस्कृतमध्ये दम म्हणतात. इंद्रियांच्या मदतीखेरीज देखील माणसाचे मन त्याच्या लहरीप्रमाणे वाटेल तिथे धावू शकते. अशा प्रसंगी बुद्धीची मदत घेऊन त्याला ठिकाणावर आणावे लागते. या पद्धतीने मनाला प्रत्यक्षपणे लगाम घालता येतो. मनाचा असा समतोल सांभाळणे म्हणजेच संस्कृतमधील शम साधना होय. मनाबद्दलची आणि त्याच्या एकाग्रतेबाबतची ही सगळी बारीकसारीक माहिती कळल्यावरही एखाद्याला असे वाटू शकते की पण मनावर ताबा मिळवण्याची ही सगळी धडपड कशासाठी करायची. या शंकेचे निरसन मात्र नीट करून घ्यायला हवे. त्यासाठी हे लक्षात ठेवावे लागेल की मनावर ताबा असेल तरच त्यायोगे मोठी मोठी कामे साधता येतात आणि असा ताबा नसेल तर अगदी क्षुल्लक कामे देखील करणे पुष्कळदा अशक्य होऊन जाते. खरे म्हणजे मनाच्या ठिकाणी एक महान शक्ती आणि प्रचंड कर्तृत्व वास करीत असते. तरी देखील जगात अनेक माणसे मनाचा दुबळेपणा बाळगून आयुष्यभर रखडत असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे व्यावाईटाचा विचार न करता त्यांच्या मानसिक शक्तींचा व्यय भलतीकडेच होतो. सूर्याच्या किरणांमध्ये अग्नी चेतवण्याचे सामर्थ्य आहे याची कल्पना अनेकांना नसते. असे का? कारण की सूर्याच्या किरणांनी अग्नी पेटण्याच्या प्रसंगांचे नीट अवलोकन त्यांच्याकडून कधी झालेले नसते. मात्र तेच सूर्याचे किरण बहिर्गोल भिंगांच्या साह्याने एखाद्या कागदाच्या कपट्यावर पाडले तर तो कागद जळू लागतो. आता त्या किरणांमध्ये ही शक्ती कुठून आली? त्या किरणांना एकत्रित आणून म्हणजे एकाग्र करून त्या एकाग्रतेचा उपयोग करून घेतला, त्याचा हा परिणाम होय. त्याआधी ही किरणे विविध दिशांनी विखुरली होती. त्या अवस्थेत ती उष्णता देत होती पण अग्नी चेतवू शकत नव्हती.
एकाग्र झाल्यामुळे त्यांना ज्वलंत अग्नी निर्माण करता आला. हेच रहस्य आपण लक्षात घ्यायला हवे. मनामध्ये मूलतः भरपूर शक्ती साठवलेली आहे. या शक्तीचा म्हणजे ऊर्जेचा विनियोग आवश्यक व अनावश्यक ठिकाणी इतक्या प्रकारे केला जातो की त्यामुळे नेहमीच्या गोष्टी सोडून अन्य काही करण्यास आपण असमर्थच ठरतो. जीवनात काही मोठ्या गोष्टी साधायच्या असतील तर इतरत्र वाया जाणाऱ्या ह्या मानसिक शक्तींना योग्य वळण द्यायला हवे आणि हे तेव्हाच साधू शकते की ज्यावेळी आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकू. मात्र ही मने तर आपल्या हातांवर तुरी देऊन खोयांसारखी वाटेल तिकडे धावत असतात. मग त्यांना आपली मने तरी कसे म्हणायचे? जे मन इंद्रियांच्या आकर्षणाला बळी पडून त्यांच्यामागे धावत जाते ते मन आपले कधीच असत नाही. तेव्हा जे मन आपले नाही त्याच्याकडून आपणाला हवे असणारे काम करवून घेणे कसे शक्य आहे? प्राचीन काळच्या आपल्या ऋषीवर्यांनी सर्वप्रथम काही केले असेल तर ते म्हणजे आपल्या मनावर ताबा मिळवून अखंड परिश्रमाने मनाचे संतुलन प्राप्त करून घेतले. आणि अशा संतुलित बनाला एकाग्र केल्यामुळे त्यांना योगविद्येतील महान रहस्यांचा शोध लावता आला. त्यामुळेच त्यांना परमसत्याची प्राप्ती झाली. त्यांना आत्मज्ञान झाले. स्वामी विवेकानंद म्हणतात ते खरेच आहे. एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईट सारखे असते. सर्चलाईटमुळेच आपल्याला दूरवरची कानाकोपऱ्यातील वस्तू देखील चांगल्या रीतीने पाहता येते. आता हे खरे की मनाला एकाग्र कराव्याचे, पण ज्या वस्तूवर किंवा बिंदूवर मन एकाग्र कराव्याचे ते आलंबन कोणते असावे? याबाबतीत सर्वांना सर्वकाळी उपयुक्त होईल असे काही निश्चित उत्तर देणे शक्य दिसत नाही. याचे कारण असे की सगळेजण काही योगी बनण्याचे ध्येय बाळगत नसतात. त्यामुळे आत्म्याच्या प्रकाशाली आपले आलंबन ठेवून त्यावर मन एकाग्र करावे असे सगळ्यांना सांगणे योग्य नाही. बरे, ईश्वराच्या ठिकाणी आलंबन म्हणून मन एकाग्र करायचे तर सगळेच काही देवभक्त असत नाही. अभ्यासक्रमावर मन एकाग्री करायला सांगावे म्हटले तर प्रश्न असा पडतो, सारेच काही शाळकरी विद्यार्थी नसतात. तेव्हा या ठिकाणी असेच म्हणणे उचित होईल की मनाच एकाग्रतेसाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःच आपापल्या आलंबनाची निवड करावी. आता ज्याअर्थी हा लेखनप्रपंच प्रामुख्याने विद्यार्थ्यांना समोर ठेवून केला जात आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी आपली मने आपल्या अभ्यासावर कशी केंद्रित करावी हे येथे सांगायला हवे. 1. साधनेला बसताना योग्याला जसे पक्के आणि नर्म असे आसन आवश्यक आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यालाही हवे, कारण तोही एक प्रकारे योगी माणसाचा समधर्मीच असतो. एक खुर्ची व समोर पुस्तक ठेवण्यासाठी एक व्यवस्थित टेबल असणे आवश्यक आहे. विद्यार्थी हा अनेक बाबतीत एका अर्थाने योगीच असतो. काही जण इथे असे विचारतील की बहुसंख्य विद्यार्थी हे गरीब असताना त्यांनी टेबल खुर्ची कुठून आणावी. कुणी असेही म्हणतील की सर विश्वेश्वरय्या यांनी तर रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास केला. त्यांच्या जवळ कुठे होते टेबल? कुठे होती खुर्ची? तरीही ते जगप्रसिद्ध व्यक्ती म्हणून मान्यता पावलेच ना, असे प्रश्न व अशा शंका येथे निर्माण करण्यात काही अर्थ नाही. हे निश्चित की रस्त्यावर दिव्याखाली अभ्यास केला म्हणून काही सगळे विश्वेश्वरय्या बनत नसतात. असो, थोडक्यात म्हणजे ज्याला परवडेल त्याने टेबल खुर्ची घ्यावी, इतरांनी निदान समोर डेस्कसारखी काहीतरी उंच वस्तू ठेवावी. 2. एकदा वाचायला किंवा लिहायला बसल्यावर विद्यार्थ्याने आपले शरीर स्थिर ठेवावे. उगाच चुळबुळ करू नये. कितीतरी जण अभ्यासाला बसताना विनाकारण वाकडे तिकडे बसतात. तर काही लोकांना इकडे तिकडे पाहत पेन किंवा पेन्सिल चावण्याची सवय असते. चेहऱ्यावरून तर असे वाटते की ते एखाद्या विचारात मग्न असावेत. आणखी काही लोकांना स्वतःच्या मनाशीच खेळत राहण्याची सवय असते. ही सवय म्हणजे आपणच आपला अहंकार घोळत बसून स्वतःला लाडवणे होय. हे सगळे आचरण म्हणजे एकाग्रतेच्या दृष्टीने प्रतिकूल व हानिकारक असेच म्हणता येईल.
सतत हलणाऱ्या भांड्यातील पाणी जसे हिंदकळत राहते त्याचप्रमाणे अस्वस्थ शरीरातील मन देखील अस्वस्थच राहते. यासाठी अभ्यास करताना स्थिर व गंभीरपणे एका जागी बसणे फार महत्त्वाचे आहे. 3. हे मुद्दाम सांगायलाच हवे असे नाही की अभ्यास करताना एका वेळी एकच विषय अभ्यासाला घ्यावा, अर्थात एक विषय घेतल्यावर निदान एखादा तास तरी त्याला द्यायला हवा. अशाने त्या विषयाशी मन चांगले समरस होते. एखादे पुस्तक वरवर नुसते वाचून काढणे हा काही त्या पुस्तकाचा अभ्यास होत नसतो. वाचन आणि अभ्यास यातला फरक आपण ओळखला पाहिजे. मनाची एकाग्रता ही दोघांनाही वाचन आणि अभ्यासे यांना आवश्यकच असते. एखाद्या पुस्तकाचे वरवरचे वाचन हे केवळ त्या विषयाचा गोषवारा कळण्यास उपयोगी पडते. या उलटा सखोल अभ्यास हा आपल्या मनाला त्या विषयाच्या अंतरंगात घेऊन जातो आणि त्या पुस्तकात दडलेला खरा अर्थ उघड करून दाखवितो. या प्रकाराने हळूहळू त्या विषयावर आपण प्रभुत्व मिळवू शकतो आणि त्यायोगे पुढील अभ्यासाची प्रेरणाही आपल्या ठिकाणी जागी होते. 4. वर म्हटल्याप्रमाणे एकदा अभ्यासाला बसल्यावर निदान तासभर तरी चिकाटीने तो पूर्ण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या विषयाचे आकलन करण्यासाठी पुष्कळदा मन एकदम तयार होत नाही. अभ्यासाला बसण्यापूर्वी आधी घडलेले अनेक प्रसंग, मित्रांशी झालेल्या गप्पागोष्टी वा इतर विचार मनाच्या आतमध्ये घोळ घालत असतात. त्यामुळे 8 ते 10 मिनिटे ही अभ्यासासाठी तयार होण्याकरता मनाला द्यावी लागतात. तसेच मन जेव्हा अभ्यास विषयाच्या आतमध्ये शिरू पाहत असते त्यावेळी अभ्यास एकदम थांबविला तर मनाची एकाग्रता नष्ट होऊन अभ्यासाचेही नुकसान होते. तेव्हा मनाला थोडे ठिकाणावर येण्यासाठी काही मिनिटांचा अवधी द्यावा लागतो, मगच ते अभ्यासाच्या विषयात खोल झेप घेते आणि अभ्यास चांगला होतो. अशा तऱ्हेने अविचल मनाने तासभर तरी नीट अभ्यास करावा. 5. याच कालखंडात घरचे लोक आपल्याला एखादे काम सांगतात तेव्हा अगोदरच त्यांना सांगून ठेवावे की निदान तासभर तरी मला बोलावू नका. याचे कारण असे की आपल्याला कोणी बोलाविल या धास्तीने देखील मनाची एकाग्रता बिघडू शकते आणि अभ्यासात पुरेसे लक्ष लागत नाही. 6. पुढचा प्रश्न ध्वनिप्रदूषणाचा आहे. या बाबतीत ग्रामीण भागातील विद्यार्थी हे नशीबवान म्हणायचे, कारण त्यांना शांत व प्रसन्न वातावरणात अभ्यास करता येतो. मात्र शहरात राहणारे व राजधानी सारख्या ठिकाणचे जे विद्यार्थी असतात त्यांना ध्वनिप्रदूषणाला सतत तोंड द्यावे लागते. अर्थात हा ध्वनिप्रदूषणाचा गोंधळ सर्वच लहान मोठ्या शहरांमध्ये वाढत असल्याने तो केवळ सहन करणे एवढेच आपल्या हाती राहते. त्यातही या प्रकाराशी जमवून घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी लाऊडस्पीकर सारखे भोंगे जेव्हा दणाणू लागतात त्यावेळी विद्यार्थ्यांचे अगदी डोके उठते. गणेशोत्सव, दुर्गोत्सव यांसारखे दिवस म्हणजे कानांवर सतत होणारा हल्लाच असतो. कर्नाटकामध्ये होणारा कन्नड राज्योत्सव म्हणजे महिनाभराचा गोंगाटोत्सव असतो. तीच गोष्ट रामनवमीच्या सणाची. बिचारे विद्यार्थीच त्या अवस्थेचे वर्णन करू जाणोत. शहरवासियांच्या कपाळी येणारे जे काही नरकप्राय भोग असतात त्यातलाच हा एक भोग. याबाबतीत समाजातील सुशिक्षितांचा व शिक्षणतज्ज्ञांचा काहीच इलाज चालत नसावा असे दिसते. शिक्षणतज्ज्ञांना या बाबतीत काही करण्याचे अधिकार नसावेत अशी परिस्थिती आहे. आणि ज्यांना अधिकार आहेत त्यांना ते कुठे वापरावेत ह्या बाबतीतले तारतम्य असल्याचे जाणवत नाही. यावरही ध्वनिप्रदूषणातून सुटण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील इच्छा तीव्र करायला हवी. सगळ्या परिस्थितीवर मात करून अभ्यासात वरचढ होणे हळूहळू शिकायला हवे. मनातील इच्छा जर चांगली पक्की असेल तर बाहेरच्या आवाजांकडे लक्षच जाणार नाही. उदा. आपण ज्यावेळेला एखाद्या अत्यंत दुःखद प्रसंगात बुडून गेलो असतो त्यावेळी बाहेरच्या वातावरणात अगदी ताशे बडविले गेले तरी तो आवाज आपल्या कानात शिरत नाही. परीक्षेचे दिवस जवळ आले म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात इच्छेचीही तीव्रता नेहमी दिसून येते.
हीच तीव्रता जर आपण परीक्षा दूर असताना देखील आपल्या मनात जोपासली तर अभ्यासात एकाग्रतेने मन लावणे आपल्याला सहज शक्य होईल. मात्र ही गोष्ट काही एका दिवसात येणारी नाही. मनाच्या एकाग्रतेसाठी सततचा अभ्यास लागतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. 7. अभ्यासासाठी मन एकाग्र करण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे जो विषय आपण अभ्यासतो त्याकडे योग्य लक्ष पुरविणे. यालाच अवधान म्हणतात. त्यामध्ये मन सतत जागे आणि सतर्क राहते. पुष्कळ विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देणे कठीण जाते कारण की त्यांचे मन सतत उगीचच भटकत राहते. स्वप्नात असल्यासारखे ते लोक कुठेतरी हरवून जातात. मनाची एकाग्रता त्यांनाच साधते की जे मनाने नेहमी जागृत असतात. यावर कुणी असा प्रश्न विचारू शकतात की मनाला जागे ठेवण्याचा उपाय काय? त्यासाठी काही उपयुक्त सूचना खाली देत आहोत. काही विशिष्ट पदार्थ जेवणात असले की त्यामुळे माणसाला ग्लानी येते. अशा खाद्यपदार्थांना आपल्या जेवणातून वगळले पाहिजे. मनात उत्साह राहावा व सतत कामाची प्रेरणा टिकून राहावी याच्यासाठी शरीराच्या स्वच्छतेकडे थोडे अधिक लक्ष द्यावे. हातपाय, डोळे इंद्रिये नेहमी स्वच्छ ठेवावी. इतकेच नव्हे तर रोजचे घालायचे कपडे, बिछाण्यावरील चादर व पांघरुणे वगैरे देखील स्वच्छ आणि नेटकी असावी. आपली खोली आणि नित्याच्या वापरातील वस्तू देखील व्यवस्थित व योग्य ठिकाणी असाव्यात. या नीटनेटकेपणामुळे मन कसे उल्हसित व तरतरीत राहते. बहुतेक विद्यार्थ्यांच्या ठिकाणी या बाबतीत निष्काळजीपणा दिसून येतो. त्यांची पुस्तके व नेहमीच्या वस्तू ठेवण्यामध्ये जो गबाळेपणा दिसून येतो, त्यावरून त्यांच्या निष्काळजीपणाची सहज कल्पना येते. आणखी एका महत्त्वाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी खबरदार राहायला हवे. मनाच्या स्वच्छतेसाठी ते फार आवश्यक आहे. घाणेरडे आणि अश्लील विचार यांना आपल्या मनात बिलकुल थारा देऊ नये. इतकेच काय पण अशा विचारांना मनाच्या आसपासही फिरकू देऊ नये. कारण मनात वादळे उठवून त्याला विनाशाकडे नेणारे खरे चोर तेच असतात. एकवेळ आळस वा झोपाळूपणा परवडेल पण घाणेरड्या व अश्लील विचारांनी मनात शिरकाव केला की एकाग्रतेची गोष्ट काढणेही कठीण होऊन जाते. शुद्ध आणि निष्पाप मनामध्ये एकाग्रतेची शक्ती सहज येते म्हणून त्यासाठी पापी व दुष्ट विचारांना मनापासून नेहमीच दूर ठेवायला हवे. विद्यार्थ्यांनी आपल्याशीच पक्का निर्धार करावा की अमुक अभ्यास मी एका तासाच्या अवधीत संपूर्ण करीन आणि त्याप्रमाणे आचरण करून दाखवावे. सुरुवातीला कदाचित ठरविलेला अभ्यासक्रम हा ठरविलेल्या वेळेत पूर्ण होणार नाही, मात्र प्रामाणिक प्रयत्नांनी मनाची सजगता हळूहळू वाढू लागते. याप्रमाणे सततच्या प्रयत्नांनी मनाची एकाग्रता विकसित करण्यास फार मोठी मदत होते. 8. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मनाची एकाग्रता वाढावी असे वाटते त्यांनी चकाट्या पिटण्याची सवय मात्र पूर्णतः सोडली पाहिजे. त्या सवयीला अगदी विशासमान मानायला हवे इतकी ती भयंकर आहे. तथापि अभ्यासाबाबत आपल्या मित्रांशी चर्चा केली तर ती उपयुक्तच ठरते. आपल्या मनाची फार मोठी शक्ती ही बाष्कळ बडबड करण्यात वाया जात असते. ही गोष्ट योगी लोकांनी शोधून काढली आहे. निरर्थक गप्पाटप्पांनी मनाची घडी व शिस्त विस्कटून जाते. गैरशिस्त व दुबळे असलेले मन हे एकाग्रतेच्या बाबतीत नालायक ठरते. दुबळे मन आणि दुबळे शरीर हे मनाची एकाग्रता करण्यास असमर्थ असतात. 9. काही विद्यार्थ्यांची तक्रार असते की ते मनाला एकाग्र करू जातात त्यावेळी त्यांना डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. याचे कारण म्हणजे त्यांचे मेंदू पुरेसे सशक्त नसतात. मेंदूला समर्थ करण्यासाठी एखाद्या जाणकाराचे मार्गदर्शन घेऊन योग्य त्या योगासनांचा व्यायाम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेऊन फळफळावळे व च्यवनप्राश सारखी शक्तिवर्धके घेऊन पाहायला हरकत नसावी. तसेच दूध, घी, लोणी किंवा तूप यांचे योग्य प्रमाणात सेवन करावे. अर्थात अति तेथे माती ही म्हण नेहमी लक्षात असू द्यावी.
सर्वात श्रेष्ठ व ऊर्जावर्धक असे टॉनिक एकच आहे आणि ते म्हणजे निष्ठापूर्वक ब्रह्मचर्याचे पालन. ब्रह्मचर्य पालनाविषयी अगदी साध्या साध्या सूचना पाळायच्या म्हणजे आपल्या हृदयाच्या अंतरंगात वास करीत असलेल्या आपल्या आत्म्याला शरण जाऊन त्याच्याजवळ ब्रह्मचर्य पालनाविषयी शक्ती देण्याबद्दल प्रामाणिकपणे प्रार्थना करायला हवी. देह आणि मन नेहमी शुद्ध पवित्र ठेवायला हवे. वाघासारख्या वन्य प्राण्यांपासून आपण जसे दूर राहतो तशीच काळजी बेताल व लाडावलेल्या विद्यार्थ्यांची संगत लागू नये यासाठी घ्यायला हवी. याचा अर्थ असा नाही की या दुराचारी विद्यार्थ्यांवर सदैव टीकाच करावी. तसे घडल्यास त्यातून वेगळेच प्रश्न निर्माण होऊ शकतात. 10. मनाच्या एकाग्रतेला पूरक होणारे आणखी एक साधन म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काही बाहेरून मिळविण्यासारखी गोष्ट नव्हे, तर आपल्या आतूनच विकसित करावयाचा असा हा एक सद्गुण होय. श्रद्धा हा शब्द प्रत्येकाने केव्हातरी ऐकलेला असतो. मात्र फार थोडेजण त्याचे महत्त्व ओळखतात आणि फारच थोड्यांना हे माहीत असते की श्रद्धेच्या सहाय्याने ध्येयाचा मार्ग सहज आक्रमिता येतो व त्यायोगे ध्येय प्राप्त करता येते. श्रद्धेची शक्ती फार महान असते. चिकाटीच्या माणसाला ती शेवटपर्यंत साथ देते आणि अखेर ध्येयापर्यंत पोचवून देते. यावर एखादा असा प्रश्न करू शकतो की श्रद्धेचा एवढा बडेजाव करण्याचे कारण काय? श्रद्धा हा माणसाच्या अंतर्गत शक्तीवर असलेला विश्वास होय. यालाच म्हणतात आत्मविश्वास. एखादा माणूस चांगला दणकट व पिळदार अंगाचा असून देखील त्याचा स्वतःवर विश्वास नसेल तर ते पिळदार शरीर काय कामाचे? समुद्र पार करण्यासाठी उड्डाण मारण्याची ताकद हनुमंताजवळ होती, पण अगोदर त्याचा तसा विश्वास नसल्याने तो गुपचूप बसून राहिला. मात्र जांबुवंताने हनुमंताच्या विश्वासाला जेव्हा जागे केले तेव्हाच कुठे हनुमंताची स्वतःच्या शक्तीवर असलेली श्रद्धा जागृत झाली व त्याने एका उडीमध्ये समुद्र पार करून लंका गाठली. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्ञान संपादन करण्याची अफाट शक्ती सुप्तावस्थेत दडून असते. ही गोष्ट 100% खरी आहे. फक्त आपल्या अंतस्थ शक्तीच्या बाबतीत विद्यार्थ्याने साशंक राहू नये. संशय हाच श्रद्धेचा खरा शत्रू असतो. आपल्या मनात एकदा शंकेचे भूत शिरले की मुळात असलेली अंतस्थ शक्ती देखील अक्षम होऊन जाते. अशा माणसाच्या नशिबी शेवटी उरते ते केवळ रडणे. मग अशा या मूलभूत ज्ञानाला पुढे कसे आणायचे? तर नियमित अभ्यास व पद्धतशीर चिंतन यांच्या सहाय्याने अभ्यासाला बसताना विद्यार्थ्याने पक्का निर्धार करावा की काळजीपूर्वक अभ्यास करून माझ्या ज्ञानाचा विकास मी करून घेईनच. मनाच्या एकाग्रतेचे हमखास व परिणामकारक असे हे तंत्र आहे. मात्र यावर विश्वास ठेवून ते अंमलात आणाव्यास हवे एवढे खरे. खरोखरच श्रद्धेचे महत्त्व अगदी अमर्याद आहे. म्हणून आपण आपल्या मनाने सतत प्रार्थना करावी की हे श्रद्धा देवी, तुझी कृपा असेल तर विजय माझाच आहे. पण तूच नाराज झालीस तर मग मात्र होईन मी पराजयाचा धनी पडलेला, गडगडलेला. 11. मनाच्या एकाग्रतेची आणखी एक किल्ली अगदी गुरुकिल्ली म्हणजे प्रेम. मनाच्या बाबतीत एक नियम कधीही बदलणारा असा आहे. तो म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या ठिकाणीच मन नेहमी वास करते. ज्या ठिकाणी प्रेमाचे प्राबल्य खूप असते त्या ठिकाणी मन सर्वस्वाने घट्टपणे केंद्रीभूत होते. हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्याची इथे गरज नाही, कारण आपल्या मनाचे निरीक्षण केल्यास कुणाच्याही लक्षात हे सहज येईल की आपले मन हे आवडणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी कसे रेंगाळत वरमत असते. याचसाठी विद्यार्थ्याने अभ्यासाविषयीचे आपले प्रेम विकसित करण्याची आवश्यकता आहे. सुरुवातीला अभ्यासाविषयीची आवड ही खास प्रयत्न करूनच वाढवावी लागते. नंतर अभ्यासाचा विषय जसजसा कळू लागतो तसे त्याचे आकलनही सुलभ होत जाते आणि त्यामुळे अभ्यासाची गोडी आपोआप वाढू लागते. ही गोडी एकदा वाढीस लागली की मग मनाची एकाग्रता देखील निश्चितपणे साधली जाते. श्रद्धा आणि प्रेम यांच्याद्वारे साधली जाणारी मनाची एकाग्रता ही अगदी स्वाभाविक अशी असते.
तिच्यासाठी ना कुठला संघर्ष करावा लागत आणि नाही कशाचा ताणही पडत. तथापि एक विशेष सूचना विद्यार्थ्यांना आता करावीशी वाटते. आतापर्यंत सांगितलेल्या एकादश व्रतानुसार आचरण करूनही जोपर्यंत अभ्यासाच्या विषयाचे संपूर्ण आकलन होत नाही, तोपर्यंत मनाची पूर्ण एकाग्रता साधली आहे, असे मानणे योग्य नाही. त्यामुळे पुष्कळदा असे वाटू शकते की अजूनही मन एकाग्र करणे मला का जमत नाही, अशा शंकांच्या नादीन लागता विद्यार्थ्यांनी शांतपणे व मन स्थिर ठेवून आपल्या अभ्यासाचा विषय नीटपणे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणच द्यायचे तर वाचत असताना लागणारे कठीण शब्द हे नीट समजल्याशिवाय पुढे जाऊ नये. शब्दकोशाच्या म्हणजे डिक्शनरीच्या सहाय्याने शब्दांचे अर्थ आधी शोधावे, मग त्या ठिकाणी लागू पडणारा पर्यायी शब्द विचारात घेऊन विषय समजून घ्यावा. असे न करता वाचनाचे घोडे पुढे दांडतच राहिले तर हाती काय पडेल? वेळेचा अपव्यय आणि शक्तीचा हास, याखेरीज दुसरे काय? कठीण शब्दांच्या अर्थाशिवाय अभ्यासाचा विषय कसा काय नीट समजेल? आजच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अक्षमता पाहायची असेल तर ती त्यांच्या लिखाणातून दिसते. ती दूर करण्यासाठी त्यांच्याकडून विविध विषयांवर निबंध लिहवून घेतले पाहिजेत. त्यांचे लिहिणे कसे असते? चुकीच्या शब्दांचा वापर, सदोष वाक्यरचना आणि चुकीच्या पद्धतीने लिहिलेली अक्षरे, या गोष्टींचा प्रत्येक पानावर भरपूर गोंधळ. कुणीही विद्यार्थी मूलतः कितीही हुशार असला तरी पुरेसे कष्ट आणि प्रयत्न केल्याशिवाय त्याला कशाचीही उपलब्धी होणे शक्य नाही. त्याचमुळे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अभ्यास आणि अनासक्ती यांच्यामुळेच मनाची एकाग्रता साधता येते. अभ्यासाचा असा अर्थच आहे की अविश्रांत परिश्रम आणि पुन्हा पुन्हा करावयाचे प्रयत्न म्हणजे अभ्यास. असे पहा की 5 वर्षांच्या बालकाला 2-4 साधे शब्द लिहिणे देखील किती कठीण जाते, मात्र तोच बालक जेव्हा 10व्या वर्गात जातो त्यावेळी तो अगदी मोठे असे उतारेच्या उतारे विनासायास आणि सलगपणे लिहू शकतो. हे कशाने साधले? तर केवळ अभ्यासाने, दुसरे काही नाही. या जगात आजपर्यंत कितीतरी महान कार्ये झाली आहेत आणि आजही होत आहेत. जरा उघड्या डोळ्यांनी व मोकळ्या मनांनी आपण ती पाहिली पाहिजेत. या महान कार्यांसाठी कितीतरी लोकांनी अखंड परिश्रम व संघर्ष करून एक काम उभे केले आहे. ध्येयनिष्ठ व चिकाटीच्या माणसांना अशक्य असे काहीच नसते. आता अनासक्तीचा विचार करू. या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो? त्याग, संन्यास? नाही. अनासक्तीचा अर्थ फक्त एवढाच निघतो की आपण ठरविलेल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असताना इतर सर्व मोह व आकर्षणे यांच्यापासून कटाक्षाने दूर राहायचे. याचा अर्थ असा की हाती घेतलेल्या कामाखेरीज इतर सर्व बाबी मनातून काढून टाकाव्याच्या व आपले सारे लक्ष आपल्या कामात लावायचे. याचे नाव अनासक्ती. साधू लोकांना आत्मसाक्षात्कार हेच आपले एकमेव ध्येय वाटत असल्याने ते या जगातील सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करीत असतात. आणि म्हणूनच अनासक्ती या शब्दाचा अर्थ त्याग असा केला जातो. आज जेव्हा या शब्दाचा उपयोग केला जातो तेव्हा अनेक जणांना वाटते की अनासक्ती म्हणजे घरदार सोडून अरण्यात जाणे वा संन्यासी होणे असेच आहे. मात्र हे बरोबर नाही. माणूस जेव्हा विशिष्ट ध्येय समोर ठेवून त्याच्याच प्राप्तीचा ध्यास घेतो तेव्हा साहजिकच इतर गोष्टींपासून काही प्रमाणात तरी तो अलग होतो. एक प्रकारे त्याची ती अनासक्तीच असते. विद्यार्थ्याकडूनही ज्ञान प्राप्तीच्या वेळी अशीच अपेक्षा असते की त्याने त्याबाबतीत स्वतःला पूर्णपणे वाहून घ्यावे. नाहीतर त्याचे मन जर इकडे तिकडे आकर्षित होत राहिले तर शिक्षणात त्याची प्रगती कशी व्हायची? विशेषतः मनाच्या एकाग्रतेबाबत ज्यांना ओढ वाटते त्यांनी तर विशेष दक्षता घ्यायला हवी. इकडे तिकडे बिलकुल मनाला झुकू देऊ नये. ज्यावेळी मनाच्या एकाग्रतेची गोडी वाढू लागते व त्यात थोडे यशही येते त्यावेळी तर विद्यार्थ्याने मुळीही दिरंगाई करू नये तर अभ्यासाची दिशा पकडून परिश्रमांना वेग द्यावा.
अभ्यासाच्या वेळी त्यात मग्न झालेला विद्यार्थी जर पूर्णतः गढून गेला, बाहेरच्या गोष्टींचा विसर पडून त्याची अगदी तहानभूक हरवून बसला, तर अशी अवस्था म्हणजे मनाच्या एकाग्रतेचे खरे लक्षण होय. शरीराच्या दुखण्यांवर मात करून जर कोणाला निकोप प्रकृतीची ओढ असेल, स्वतःच्या बुद्धीचा विकास करून घ्यायचा असेल किंवा मनाच्या एकाग्रतेची खरी आस असेल, तर त्या व्यक्तीने योगासनांची योग्य माहिती करून घ्यावी आणि नियमितपणे त्यांचा व्यायाम करावा. नियमित योगासनांमुळे माणसाच्या मज्जातंतूंची शक्ती वाढून ती सक्रिय होतात व त्यायोगे मनाची एकाग्रता वाढू लागते. योगासने म्हणजे मानवजातीला मिळालेले फार मोठे वरदान आहे. युवकांची मने ही धबधब्यांसारखी असतात. मोठ्या उंचीवरून पाण्याचा प्रचंड साठा बेभानपणे खाली झेपावतो, स्वैरपणे सर्वत्र पसरतो आणि काहीही साध्य न करता विशाल महासागरात आपली अस्मिता विसर्जित करून टाकतो. याच्या उलट वाहत्या पाण्याला योग्य तऱ्हेने अडवून बांध घातला गेला तर काय होते? कालव्यांच्या द्वारे ते पाणी शेतात नेता येते. त्यातून भरघोस पीक काढता येते. असेच युवकांच्या स्वैर व असंस्कारित मानसिक ऊर्जेच्या बाबतीतही करता येईल. शिस्तीचे बांध घालून विनाकारण वाया जाणारी ही शक्ती सदाचाराच्या कालव्यांमधून शिक्षणाच्या शेतांमध्ये वाहून नेली पाहिजे. कला, साहित्य आणि कौशल्य यांचे बीज पेरले जायला हवे. मग कुठे आपल्याला संस्कृतीचे पीक भरघोसपणे उभे असल्याचे दृश्य पाहायला मिळेल. मनाच्या एकाग्रतेसाठी विद्यार्थी कुठे कमी पडतात? 1. कदाचित त्याला आपला विषय समजून घेणे नीट जमत नसेल. 2. किंवा त्याच्या मेंदूला पौष्टिक अन्नाच्या अभावी अशक्तता आली असेल. 3. किंवा घरच्या परिस्थितीमुळे त्याचे मन स्वस्थ नसेल. 4. त्याला सिनेमा व टीव्ही पाहण्याचे व्यसन असेल. 5. किंवा शरीर सुखाच्या आकर्षणामागे त्याच्या मनाची फरफट सुरू असावी. 6. किंवा एखाद्या जुन्या आजाराने तो त्रस्त आहे. 7. किंवा अभ्यासाला आवश्यक असलेल्या किमान गोष्टींची देखील उपलब्धता त्याच्याकडे नसावी. थोडीशी शांतता, अभ्यासासाठीची योग्य जागा हेही त्याला मिळत नसावे. 8. किंवा त्याच्या मनाची पुरेशी वाढ झालेली नसावी. 9. किंवा तो ज्या वसतिगृहात राहतो तेथे बाकीच्या सोयींचा व व्यवस्थेचा अभाव असेल. 10. किंवा त्याला वाईट संगत लागली असावी. 11. किंवा मनासारखे विषयन मिळाल्यामुळे त्याचे मन ह्या अभ्यासात लागत नसावे. ते इतर आवडीच्या विषयांकडे धाव घेत असेल. अशा प्रकारे समस्येचे कारण योग्य रीतीने शोधून काढल्यास त्यावरचा उपाय सापडणे हे फारसे कठीण नसते. जगात जे ज्ञान दृष्टीस पडते ते सारे मानवाच्या शक्तीच्या एकाग्रतेखेरीज आणखी कोणत्या बरे उपायाने मिळविले गेले आहे. मानवी मनाच्या शक्तीला काही सीमा नाही. ते जितके अधिक एकाग्र होईल, तितकी एखाद्या गोष्टीवर केंद्रित होण्याची त्याची शक्ती वाढेल.